सकाळ सकाळ झाली बघा सुरुवात कामाची. दिवस उगवला की कामाची सुरुवात होती. काम आहे तर काम काय रगीलच आहे बघा. आता रोज उठलं की एकच काम आहे. सकाळ संध्याकाळी एकच काम. दिवसातनं 2 टाइम आहे बरं का. सकाळ सकाळी एक आणि संध्याकाळी एक. 2 टाइम आहे असं काम. आणि काय बघा तुम्हाला दिसतंय ताक घुसळाय चालू आहे आणि लोणी काढाय चालू आहे. आणि लोणी पण बघा इथं दिसतंय खाली या बघूले ठेवलंय काढून. तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यातनं दाखवतो लोणी किती निघालं, ताक किती आहे. असं 2 टायमाला ताक काढायचं, म्हणजे दह्याचं ताक बनवायचं, ताकापासून लोणी बनवायचं. आणि ते हे बघा चालू झालंय बघा सकाळ सकाळची दुटी. कशी आहे? बिनच्या पेटात दुटी चालू करावं लागते, कारण की आपल्याला ऑर्डर आले त्यामुळे बसून चालत नाही. मित्रांनो, हाय तुमची साथ अशीच साथ कडेवर राहून द्या. तुमच्या आशीर्वादानं आमचं चांगलं होऊ द्या. तेव्हा तर आता ही सकाळ धरणं म्हणून तर आता काढलेलं लोणी बघा. ही आता एक गोळा काढलाय, अजून हे बघा ही ये लागलंय. एवढा गोळाला शिव्या काढायचं नाही, हलवतच बसायचं. एवढं अजून ह्यातलं निघालंच पाहिजे तरच मग आपल्याला हे परवडतंय. नाहीतर काय नाही. 5-5 आणि 6-6 लिटरच दुधाचं दही बनवायचं, दह्यापासून असं करत बसायचं. आणि जर अर्धा-पाऊण किलो जरी तूप निघत नसेल तर मग काय व्यवसाय करून उपयोग नाही. निघतंय आपलं लोणी. आपल्या म्हशीचं म्हणजे आपण दूधच वाढायचं बंद केलंय. त्यामुळं आपल्याला एकच काम लागलंय आता. दूध तापवायचं, चांगलं तापवायचं, लाल भडक साई येऊ द्यायची आणि मग ते परत गार करायचं. परत म्हणजे माझा येळ आणि रात त्यातच जाती म्हणल्यागत झालंय. तर बघा पॅकिंग करून ठेवलंय आपलं पार्सल. ह्यांना जायचंय महूदला पार्सल टाकायला. एक मुंबईची आहे आणि एक पुण्याची आहे. एवढा ही 2 पार्सल अशा पॅक करून ठेवलेत. याच्यावर ऍड्रेस वगैरे ह्यांचं टाकलेलं आहे. आता पार्सल टाकायचं आहे. या पिशवीतून मी भरून ठेवले दोन्ही पण. 3 किलोची ऑर्डर आहे, जायचंय आता टाकायला. तर मित्रांनो, आपण ह्याच्या संग अजून एक म्हणते सांडग ही असं उन्हाळ्याचं काय असेल ते करावं. हळूहळू सुरुवात करावं. फक्त तुमची साथ पाहिजे. मला तुमची मदत पाहिजे. तुम्ही पण सांगा उन्हाळ्यात काय चालू करावं किंवा कुठली वस्तू जास्त लागते, कोणाला काय आवडतं, असं म्हणजे तुम्ही पण आम्हाला जरा माहिती दिली तर आम्हाला पण कळेल ना बाबा कुठला व्यवसाय चालेल. मित्रांनो, अजून चहा नाही सकाळचा. चहा मला आधी चहा लागतो, पण कसं आहे जरा ऊन जास्त पडलं की लोणी यायला जरा दमवतं. म्हणून शिना धारा काढल्या, गुरांचं बघितलं की ह्याची झोपी करावं लागते बघा. तरी सकाळी अजून सारवून हे घेतलं, नीटनीटकं करावं लागतंय सगळं. ठेवावं लागतंय, तेव्हा गोड दिसतंय या. काय का नाही सांगा बरं. सगळंच काम करावं लागतंय या. साहेब आलं दूध वाढून शिना म्हशीला बरडा ही आणला बघा. तिथं पोत गाडीवरच आहे बरड्याचं. काय का लय कष्ट आहे ह्याच्या माग. सुखानं होत नाही कुठलं पण. आणि आपल्याला काय बरं का, प्युअर आपल्या म्हशी निघतंय तीच आपण देणार. तर आपला हे उठलं की दररोजचा सकाळ संध्याकाळचं का नाही 1 तास 1.5 तास हे काम आहे बघा. तास 1.5 तास थोडं झालं का बहिणीनं माझ्या? सांगा तुम्ही. असं करून माझं कसं आहे बरं का, आपण लागलोय शून्यातनं सुरुवात करायला. ज्या वेळेस आपल्याला जरा आपलं ह्यात थोडस बजेट बसलं की मग आपण बी करू ना. आणू किती इलेक्ट्रिक रवी आणू, त्याच्यावर आपलं हे करू. तसलं काही करायचं नाही मित्रांनो. आपल्याला इलेक्ट्रिक तसलं काही करायचं नाही. आपलं हाय ही देशी सगळं. यांचं म्हणणं ते बरोबर आहे, त्रास होतोय. पण ही जी आहे ही कशाला ऐकत नाही. आणि मित्रांनो, वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं, आम्ही मोठी एक 900 रुपयाची मोठी अखंड रवी बनवाय टाकली आहे. मोठी ती आणल्यानंतर तुम्हाला दाखवीन आम्ही. ही बारकी आहे पण अखंड बनवाय टाकली मोठी जुन्या पद्धतीची. 2.5 फूट लांबती, मोठा लाट त्याचा हे काय करायचं, डेरा एक आणायचा. लोणी काढायला खास डेरा आणायचा मोठा. ज्यावेळेस ती रवी आणल त्यावेळेस ती डेरा आणायचा. कारण की ही म्हणजे कसं झालंय आता बादलीत ही करतीया, त्यामुळे जरा सांडताय खाली. आणि डेरा असला, एकदा डेऱ्याला रवी फिट केली वर बांधून शिना की मग जसा म्हणजे डेरा गार असतो ना, गार राहतो. जसं आपण जुन्या पद्धतीत जी पद्धत होती तीच करायची. जुन्या आमचे आजी आजोबा डेऱ्यातच इरजू लावायची आणि त्यातच ताक काढायची. आता आपण तसंच मित्रांनो करणार आहे बघा. तर मित्रांनो, हळूहळू मी म्हणते आपली जवसाची चटणी ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी पण सांगा. जवसाची चटणी, दुसरं आपलं सांडग. दोघी जणी आम्ही करणार आहे. जावा तर तुमच्या फक्त मदतीची गरज पाहिजे. आले ती पण दाजी झाले तर नीट. आता सगळं चांगलं रुटीनला लागलंय.
म्हणून दाजीसाठी म्हणून करायचं आता आहे. दाजीला काम लावायचं आहे. दाजी बसून होतं ते दाजीला आता भरपूर काम लावलंय. का दाजी कामासाठी भांडलं का नाही एवढं? मग दाजीला काम पाहिजे का नाही टचून सांगा बरं तुम्ही. दाजीला पाहिलं आणि तुम्हाला नको का? आम्हाला पण हायच की. हा हायच. तुम्हाला हाय नव्ह ही सकाळ संध्याकाळी तेवढं हाय. वय सकाळ संध्याकाळी हा? बहिणीने ह्यात किती त्रास आहे सांगा बरं. आणि ज्यांना पाहिजे त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला स्क्रीनवर नंबर पण देते. त्या नंबरवर लवकर कॉन्टॅक्ट करून सांगा की तुम्हाला उन्हाळ्यात सामान काय पाहिजे असेल ती आधी ऑर्डर द्यावं लागते. ऑर्डर दिल्यानंतर 2 ते 3 दिवसात आपले होऊन जात. या जवसाची चटणी तर एक नंबर आहे मित्रांनो. हाताचा वाद जाणार नाही असं तूप पण आणि जवसाची चटणी पण करायला लागली तुमची काही तर काय हळूहळू. मग हे बघा कसं असतं देवाची साथ आणि तुमची साथ जर असेल ना कविता ताय भले ह्या झोपडीत राहून द्या. 2 टायमाचं सुखात आपल्या लेकरा बाळांसंग आहे. कविता ताईला काय बंगल्याची आशा नाही किंवा गाडीची आशा नाही की बाबा मी आजच आणीन आणि आजच करीन. तशी काय नाही. लेकरांनी 2 टाइम सुखानं घास खाऊ द्या त्यातच आपलं समाधान आहे. अव मेन ती आहे आपली लेकरं सुखात असली 2 टायमिंगला त्यांना चांगलं चुंगलं खायला आपल्या हातून गेलं ना त्यातच लय मोठं आहे. मला कशाची आशा नाही. फक्त एकच माझी लेकरं शाळा शिकून त्यांच्या पायावर मोठी उभा राहावं अशी आशा आहे. म्हणून त्या लेकरांसाठी करते बघा. फक्त तुमची साथ पाहिजे मला. भेटेल की भेटणार की? आतापर्यंत दिली आणि इथनं पुढं पण देणार. देणार की? मित्रांनो एक वैशिष्ट्य आहे माणसानं वाटोळ करून होत नाही. त्याला नाही. देवानंच वाटोळ करावं लागतं. बरं लवकर कळलं ह्यांना मित्रांनो. उशिरा का असं पण कळलं. माणसाने कितीही वाईट करू द्या वाईट होत नाही. त्याला देवाची पण साथ लागते. त्यावेळेस माणसाचं आयुष्याचं वाटोळ होतं. आपण शून्यातनं जग उभा करायला लागलोय. आपल्याला श्री स्वामी समर्थांची बी साथ आहे. आणि माझी त्या पण नाही भगवंताच्या कृपेनं आपलं बरं चाललंय आणि इथनं पुढं पण बरं चालणार. देवाची हाय ती हाय हवं. पण माझी सुद्धा लय किती अडचण आल्या किती कठीण परिस्थिती आली तरी मी इथून हल्ली नाही. नटा मी काय नटू मला नटायला काय कुठं पावडर फेवडर मेकअप करून कुठं जायचं नटून. बर चांगला जोक हाणला हा? बघा दाजीनं आज तुम्हाला. तुमच्या कवितात आहे ना तर तुम्हाला सांगितलंय की उन्हाळ्याचे जे काय लागणार साहित्य आहे काय बनवणार आहे काय नाही ते मी बोलतोय पण तिला वाईट वाटायला नाही लागलंय वाईट बरं का. वाटच काय नाही मला. वाईट कशाला वाटतंय? तुम्ही सगळं सांगताय चांगलं बोलताय मग वाईट वाटायची काय गरज आहे मला सांगा बरं. मी काय चांगलं सांगत नाही. वाईट सांगताय संग का? ती म्हणते जवसाची चटणीचा व्यवसाय चालू करायचा. जवसाची चटणीचा चालू करायचा आहे. परत आपण ते काय म्हणते गावंडळ लोणचं गावाकडलं खारं लोणचं. खार लोणचं हे पण आपण चालू करणार आहे. पण ते कसं आहे सीझन बाय सीझन राहणार बरं का खारं मित्रांनो. लोणचं सीझन बाय सीझनच असते. कारण ते कसं आहे ज्या वेळेस ते आंब आपल्याला भेटणार त्यावेळेस मोरू लावणार 6 महिन्याने तिथनं आपण जेवढे आंब्याचं लोणचं बनवलंय तेवढ्याची विक्री झाली की आपलं संपलं. संपलं. पण तर आपण आपल्याकडे व्यवसाय चालू करणार आहे. तुमचा सपोर्ट पाहिजे. तुम्ही आम्हाला सांगा की उन्हाळ्या वस्तू ज्या काय असते त्या कुरड्या बातोड्या पापड्या वेपर्स सांडगं असं काय ज्या वस्तू असते ते ह्यातलं कुठलं चालू करावं आणि कुठलं आपल्याला चांगलं चालेल हे तुम्ही नक्की दादा कमेंट करून सांगा. तायो बहिणीनो बरं का. कारण कसं आहे गरीबालाही जोडधंदा काहीतरी करावाच लागतो. शेती आपल्याला तुम्हाला आम्ही पहिलं सांगितलं शेतीलाही नाही आणि शेतीवर आमच्या गुराची वैरण भागत नाही. गुराची वैरण भागत नाही. गुरं कसं आहे आता दुधाला रेट नसल्यामुळे कुठला व्यवसाय करावा आणि कुठला नाही हे तर पहिलं कोड्यात आहे. पण लय कविता कोड्यात. ताईनं तुमच्या आपलं जिद्द धरली तुपाची त्या व्यवसायाला हळूहळू यश यायला लागले. असंच तुमच्याकडून सगळ्याच्या मदतीची सपोर्टची गरज आहे. तुम्ही असंच आमच्या पाठीशी राहिला तर आम्हाला म्हणजे एक ताकद ताकद मिळेल. हिंमत गावती की आपण एक पाऊल पुढे टाकून व्यवसाय करावा की आपला त्यात तोटा होणार नाही. कारण कसं आहे आमचं निम्म आयुष्य गेलंय कशात गेलंय कामात. तोट्यात गेलंय. करल त्यात आम्हाला तोटा झालाय. नाही होणार ह्यात तोटा आहे का नाही बहिणीनं? तुम्ही माझ्या मिरगाय लॉटला मका केली. मकच आम्ही तुम्हाला सांगितले पूर्ण मका केलेला वाटायचं बिन घरची बी पूर्ण मका झोपली होती. काय करता करल आता? त्यात आम्हाला अपयश येत गेलंय तरी पण जिद्द बांधली. जिद्द ही जी आहे बरं का माझी नाही. तुम्ही म्हणसाला आता आला आणि लागला बोलाय जिद्द बांधली. जिद्द ही जी ओंकारची आहे. एक पाऊल पुढं टाकून काय तर करून दाखवायचं बी आहे आणि आपल्याला खोटं प्रॉडक्ट काय द्यायचं नाही. सगळं ओरिजिनल खरं आहे आपलं. ओरिजिनल तुम्हाला आम्ही दाखवलं हे बघा. हे आता एवढं निघालेलं आहे. अजून एवढं काढले शेवट सुट्टी नाही. ह्यात पण योगा यायला लागलं दिसतं ही यायला लागलंय. फक्त एवढं होतंय जसं ऊन पडेल तसं जास्त वितळतंय. गोळा बनायच्या ऐवजी वितळत जातंय.
पण ह्याला आपण काय करणार आहे, रांजण आणणार आहे, मोठा. मोठा रांजण आणणार आहे आणि त्या रांजणात आपण मोठी रवी तुम्हाला मी मगाशी सांगितली बनवाय टाकली ती आणल्यावर त्यात आपण लोणी काढणार. गोळा तयारच झाला पाहिजे हो, नुसता गोळा असा करूनच बाहेर काढायचा, ती असं गोळा करायचं बसायचं नाही. मित्रांनो काय बायांना माझं म्हणजे जे काय मी चालू केलंय ती पटना तर पटन आहे कोणाला ती पण मी सांगेन तुम्हाला. हो का मी आधी पण तुम्हाला सांगितलंय कोणाची साथ नसली तर माझ्या स्वामींची आणि माझ्या युट्यूब फॅमिलीची मला साथ आहे, पहिल्यापासून आहे, मी नाही म्हणत नाही. पण मित्रांनो असं मागं पुढं बोलणं, एखाद्याला मागं एवढं वाईट बोलून किंवा एवढं त्याच्या नावाची बदनामी करून काय मिळत नसतंय. प्रत्येकाला चांगलं तोंडाने बोलावं, चांगलं बोलावं, सगळ्यांनी चांगलं समजावं. आपल्या डोळ्यात आपल्या नजरेत जर एखाद्याबद्दल आपुलकी असेल, भलं ती वाईट असू द्या पण आपल्या नजरेनं त्याला चांगलंच बघितलं